साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. श्री कृष्ण रायरा मठातर्फे 2 मे रोजी श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री पुरुषोत्तमजी धूत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. हा महोत्सव कर्णिक नगरात जुन्या वालचंद कॉलेजजवळच चिल्ड्रन पार्क शेजारी होणार असून मठाचे प्रमुख श्री 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 स्वामी कमलनाथ प्रसादा यांनी मानवतेच्या कल्याणासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. नंदकिशोर रामकिशन धूत NR ग्रुप आणि डॉक्टर कोठेज गॅस्ट्रोलिव्हर केअरचे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्यावर या महोत्सवाच्या विशेष सेवाकर्ता पदाची जबाबदारी आहे. शनिवार दिनांक 2 मे रोजी पहाटे 5 पासून या महोत्सवातले विधी प्रारंभ होतील आणि ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. श्री श्रीमुष्णम राघवेंद्र आचार्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते या उत्सवातले सर्व विधी केले जाणार आहेत. श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव म्हणजे भगवान व्यंकटेश्वर आणि देवी पद्मावती यांचा प्रतिकात्मकरित्या साजरा केला जाणारा विवाह सोहळा असतो. तो धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर तो धर्म, समृद्धी आणि सौभाग्य यांचे प्रतीक असल्याचेही मानले जाते. या महोत्सवात सहभागी होणाऱ्यांच्या कौटुंबिक जीवनात विशेषतः विवाहातील अडचणी दूर होतात अशी श्रद्धा आहे. काही विशेष प्रसंगांनी जगाच्या कल्याणासाठी हा महोत्सव मोठ्या मंदिरात साजरा केला जातो. मंदिरातील पुजारी या महोत्सवाचे विधी वेद मंत्रांच्या घोषात पार पाडतात. पुण्याह वाचन हे पहाटे 5 वाजता केले जाते आणि नंतर वरपूजा, कन्यादान, मंगलसूत्र बांधणे, अक्षता, आरती आणि प्रसाद वाटप अशा मुख्य विधीसोबतच तैलाभ्यंजन, महापंचामृत पूजा, निजपाददर्शन, तोमला सेवा इत्यादी विधीही पार पाडले जातात. या कल्याण महोत्सवाचा मुख्य उद्देश विश्वशांतीसाठी प्रार्थना करावी हा आहे. मानवी समुदायापुढील अडीअडचणी सोडवणे व नकारात्मकतेवर मात करून प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मकता यावी तसेच प्रत्येकाचे जीवन सुखी समृद्ध व्हावे हा महोत्सव मागचा हेतू आहे. सनातन धर्माची वैदिक परंपरा व संस्कृतीचा वारसा पुढील पिढीला प्राप्त व्हावा हा कल्याण महोत्सवामागचा विचार आहे. सोलापूर महानगरपालिकेतील माजी सभागृह नेते श्रीनिवास आशप्पा कर्ली आणि खजिनदार लक्ष्मण कर्ली मित्रपरिवार यांच्या माध्यमातून हे आयोजन सोलापुरात केले जात आहे. एकंदरीत हा सोहळा भक्ती, श्रद्धा आणि दैवी एकरूपतेचा अनुभव देणारा असतो. तेव्हा अधिकाधिक भाविकांनी या महोत्सवात सपरिवार मोठ्या संख्येने सहभागी होऊन आध्यात्मिक अनुभूतीचा लाभ घ्यावा आणि श्रीनिवासा भगवानाचा आशीर्वाद प्राप्त करावा असे आवाहन उत्सवाचे अध्यक्ष शिवशंकर अंजनाळकर, उपाध्यक्ष नरेश बोल्लू तसेच मंदार कुलकर्णी तसेच लक्ष्मण कर्ली. ओके. नमस्कार, मी डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, विशेष सेवाकर्ता, जे कल्याण उत्सव सोलापूरमध्ये येत्या शनिवारी 2 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. हा कल्याणोत्सव श्रीकृष्ण रायरा मठ सोलापूरतर्फे आयोजित करण्यात आलेला आहे. या कल्याणोत्सवमध्ये जसं तिरुपती देवस्थानमध्ये आपण बघतो की श्रीनिवासांची जशी कल्याण म्हणजे लग्नाचा जे सोहळा असतो तसा एक सोहळा आपल्या सोलापुरात आपण करत आहोत. हा सोहळा दिवसभर चालणार आहे 2 मे रोजी आणि हा सोहळा जे आपल्या कर्णिक नगर सोलापूरमध्ये जे चिल्ड्रन्स पार्क आहे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्यासाठी सर्व सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, कारण की हा सोलापूरकरांसाठी एक आध्यात्मिक असा एक सोहळा आहे ज्यामध्ये भगवान आपल्या तिरुपती देवस्थानचे जी मूर्ती असते ते सोलापुरात आणण्यात येणार आहे. त्याचबरोबर पद्मावती देवीची मूर्ती सोलापुरात आणण्यात येणार आहे आणि यासाठी श्री कमलनाथ प्रसाद श्री कमलनाथ प्रसाद महाराज आहेत जे हे सोहळा पार पाडणार आहेत. ते जे आपले राघवेंद्र स्वामी मठ आहे त्याचे ते प्रमुख आहेत. तेही सोलापूरमध्ये येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर बरेचसे जे गुरुजी असतील जे ह्या सोहळा पार करण्यासाठी सोलापूरमध्ये येणार आहेत. तर सोलापूरकरांसाठी एक वेगळी अशी आपल्या आध्यात्मिक पर्वणा आपल्याला मिळेल. तर प्रत्येक सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहावं. या सोहळ्यासाठी भोजनाचीही व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. त्यामुळे असा सोहळा आपण कोणीही आपल्या ह्याच्यामध्ये वेळात वेळ काढून यावं ही विनंती करतो. धन्यवाद.